तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलेलं आहे, जे आता तुला माझ्या या व्हिडिओनंतर दिसेल. आणि त्या व्हिडिओनंतर तुला सगळ्यांना फोन करून थँक्यू म्हणायचं आहे. कारण मी सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून तुझ्यासाठी व्हिडिओवर बर्थडे विशेष करायला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कोण कोण आहे आता ते तू बघ. बाय. हॅपी बर्थडे. गॉड ब्लेस यू. हॅलो सिद्धार्थ, अजूनही आठवतात ती वर्ष जेव्हा आपण नाचत होतो आनंदाने हर्ष. बघता बघता ती वर्षही सरली. आता आपल्या मुलांच्या भविष्याची वेळ आली. खूप काही सांगायचे आणि खूप काही बोलायचे. एक मात्र नक्की जुने दिवस नाही विसरायचे. सोबत सुरुवात केली आयुष्याची. लाभली होती संमती आपल्या मैत्रीची. ती संमती अशीच वर्षानुवर्षे टिकली. आणि बघता बघता 20 वर्ष की हो सरली. अरे 20 नाही 30 वर्ष आहेत झाली. अजूनही वाटते काल तर ओळख झाली. बघता बघता 20शीतले तरुण 50शीत आले. अजून कुठे म्हातारे झाले. अजून तर नवतरुण राहिले. 50व्या या वाढदिवशी तुला अनेक शुभेच्छा. पूर्ण होत भविष्यात तुझ्या सुप्त सगळ्या इच्छा. परेल डोंट डिरेल. मित्रा, आठवते की नाही? येस माय फ्रेंड, अँड यू indeed proved you neither derail in our parties and I think also not in real life. बघता बघता आपण सर्वांनीच आयुष्याची 50शी गाठली. पण आपल्या ग्रुपमधल्या जेव्हाही कुणाची भेट होते किंवा आठवण येते तेव्हा ते जुने दिवस आठवतात. आणि तू समजू शकतोस, आयुष्यातले सर्वात सुवर्ण क्षण आपण जगलोत बरोबर. त्यात तूही एक होता. आणि आपली ओळख सुरू झाली ती SP कॉलेजपासून. ती आजतागायत आहे मैत्री आपली अशीच, आणि अशीच राहो सदैव. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी जेव्हा विचार मनात आला तेव्हा आठवणींचा जो प्रवाह सुरू झाला तो आपल्या कॉलेज लाईफपासून. आणि आयुष्यातले सर्वात सुंदर क्षण आपण बरोबर एन्जॉय केलेत. बऱ्याच गोष्टी एन्जॉय केल्यात लाईफमध्ये. आणि बरोबर एन्जॉय केलेल्या ह्या दिवसांच्या आठवणी मला असं वाटतंय की कदाचित आपल्यासाठी आयुष्यभराची आठवणींची शिदोरी अशीच राहील, ज्याची सरी येऊ शकणार नाही दुसऱ्या कुठल्याही आठवणींना. पण एक खंत आहे मित्रा सध्या, ती म्हणजे आपण निवडलेल्या विविध मार्गांमुळे आपण एकमेकांपासून मात्र नक्कीच दूर झालो. फिजिकली आपण भेटू शकत नाहीत, कारण व्हर्च्युअली आपण फोनवर बोललो किंवा व्हिडिओ कॉल केले तरी प्रत्यक्ष भेटींमध्ये जी आपली थट्टा मस्करी गप्पा टप्पा व्हायच्या त्याची सर येऊ शकणार नाही. भरपूर आठवणी आहेत, पण प्रत्यक्ष भेटल्यानंतर जी मजा येऊ शकते
त्याची सर नक्कीच येणार नाही. आणि मी बोलायचं इथेच थांबतो, पण तुझ्या वाढदिवसानिमित्त मात्र हार्दिक अभिनंदन आणि तुला उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य आणि आनंददायी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. कीप रॉकिंग माय फ्रेंड. हॅपी बर्थडे. हाय सिद्धार्थ, कसा आहेस तू? बऱ्याच वर्षानंतर मी तुला व्हिडिओद्वारे कनेक्ट होतो. आपण BSc ला बरोबर होतो. तू हॉस्टेलवर राहायचास. आपण ते हॉस्टेलवर आणि BScला घातलेले क्षण कधी न विसरण्यासारखे आहेत. आपण भरपूर एन्जॉय केलं आणि तू मेहनती होतास, चांगला अभ्यास करायचास. मी तुला तुझ्या 50व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. तुला देव यश, कीर्ती आणि आरोग्य प्रदान करो. आज हा जो योग आला आहे तुझ्या वाढदिवसानिमित्त, ही सगळी हा जो सगळा प्लान झाला आहे, हा सगळा सुनेत्राने केला आहे. आणि डेफिनेटली आमच्या सगळ्यांच्या विशेष तुझ्याबरोबर आहेत. वन्स अगेन आय विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे. थँक्यू. नमस्कार सिद्धार्थ, कसा आहेस? सर्वप्रथम तुला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर तुला उदंड आयुष्य देव, चांगलं आरोग्य देव ही प्रार्थना. तुला शुभेच्छा देताना मला आपले सगळे जुने दिवस आठवले. आपण SB हॉस्टेलला सोबत राहिलो, खूप काळ आपण सोबत घातला, एकमेकांच्या गोष्टी शेअर केल्या, गुपितं शेअर केले, बरंच काय काय आठवते. भेटीअंती आपण बोलूच. आज मला खरंच वाटतच नाही आहे की तुला मी 50व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतोय. कारण तू आमचा चॉकलेट हिरो होतास. तुला 50 वर्ष झालीत हे थोडंसं पटत नाही आहे मनाला. बाकी तुलाही ते पटणार नाही. डोक्यातलं चांदी फक्त थोडीफार वाढली असेल, बाकी तू असशील तसाच असशील अशी अपेक्षा करतो. देव तुला सुखात ठेव, यश देव, चांगलं आरोग्य देव, हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो. परत एकदा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्र बंटी म्हणजे सिद्धार्थ परळीकर, तुला आज 50 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. तू अगदी लहानपणापासून मला आठवतं, तू शालेय दशेमध्ये असताना आपण सहज म्हणायचास की मी विमानात बसेल आणि अमेरिकेत जाईल. आणि तू धोंडीपुरामध्ये असताना जे स्वप्न पाहिलंस ते खऱ्या अर्थानं आज पूर्ण केलंस आणि तू अमेरिकेचं सदस्यत्व सुद्धा स्वीकारलंस. आज 9 वर्ष झाले. माझ्या वहिनीसहित, तुझ्या दोन्ही मुलासहित तू अमेरिकेला स्थायिक झाला आहे. म्हणजे मोठं असं प्राऊडफुल होतं. एक अभिमान असा एकदम उजळून येतो जेव्हा चार चौघात आपण सांगतो की मित्र आज माझा कुठं आहे, एक डॉक्टर आहे, एक इंजिनियर आहे आणि सगळ्यात हाईट म्हणजे तू अमेरिकेत आहेस. यापेक्षा दुसरं माझ्यासारख्या मित्राचं काय भाग्य असू शकतं. तुला खूप खूप शुभेच्छा. असाच प्रगती तुझी होत राहावी. मी तुझ्या लग्नाला उपस्थित होतो, तुझ्या प्रत्येक सुखदुःखात मी सोबत होतो. पैठणसारखी पवित्र भूमी तुझी सासरवाडी आणि बीड तुझं जिथं कर्मभूमी झाली. आपल्या त्या जुन्या आठवणी तुला कदाचित आठवत असतील की तुझं ते जुनं पडकं घर धोंडीपुरातलं वाड्यातलं, त्या वाड्यातल्या घरात आम्ही यायचो आणि पेरूचे एवढे खास पेरू होते झाडाला आणि मी आवर्जून तुझे ते पेरू घ्यायचो. आणि आई मला त्यावेळेस आठवणीनं वैभव आला की त्याला पेरू आवडतो म्हणून पेरू काढून ठेवायची. तू सुद्धा काढून ठेवत होतास. तू खऱ्या अर्थानं तू त्यावेळेसपासून अगदी
मुलीसुद्धा कमी सुंदर असतील एवढा तू सुंदर त्यावेळेसपासून होतास. आणि तुझ्यातली ती सुंदरता, तुझ्यातलं ते सोज्वलता, तुझ्यातली ती शांतता, निरागसता आणि प्रामाणिकपणा तू कायम टिकवलास. म्हणजे तू आजही तेवढाच, म्हणजे वयाचं 25 सुद्धा वाटत नाही. मी आज वयाची 25 वर्षाच्या ह्याच्यात आहे, पण तू 50 जरी पूर्ण करत असशील तरी असं वाटतं की तू 18 वर्षाचाच आहेस. एवढे तुझ्यामध्ये तू नॅचरल तुला सौंदर्य मिळालेलं आहे. तुला खूप खूप शुभेच्छा. तुझ्या सगळ्या कुटुंबाला आणि संपूर्ण परळीकर परिवाराला, तुझ्या बहिणींना, तुझ्या सर्व जावाई वगैरे सर्वच आज एक वेगळ्या पद्धतीने तुझा सेलिब्रेशन करतील. आणि या सेलिब्रेशनमध्ये माझा आवाज तिथपर्यंत अमेरिकेपर्यंत येईल यातच मला खऱ्या अर्थानं आनंद आहे. मित्रा, कधीतरी आवाज दे, नक्कीच अमेरिकेला तुला येऊन भेटेल आणि तुला कडकडून मिठी मारून तुला शुभेच्छा देईल. एवढंच मी या ठिकाणी व्यक्त होतो आणि थांबतो. धन्यवाद. हॅलो, हाय परेल, चेतन बोलतोय. कसा आहेस तू? सगळ्यात पहिले तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि थोडं बोलताना ऑकवर्ड वाटतंय. बरेच दिवस झाले आपलं संभाषण नाही आहे. मी मध्ये थोडं डिस्टर्ब होतो. ते कारण तर तुला माहितीच आहे. बाकी जाऊ दे. तू आणि तुझी फॅमिली वगैरे व्यवस्थित कसे आहात? मला अजूनही आठवतं आहे आपण आपले कॉलेजचे दिवस. त्याच्यानंतर एवढा आपला परिचय नव्हता, पण तरी बऱ्याचपैकी पंकज बोवडे, विपिन यांच्याबरोबर घालवलेले दिवस आणि तुझ्याबरोबर त्यांच्याबरोबर घालवलेले दिवस ते फार चांगले आठवतात. माझं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा तुझी गाडी मी घेऊन माझ्या बायकोला तिच्यावर बसवून लॉंग ड्राईव्हला गेलो होतो. तुलाही आठवत असेल. बाकी पंकजच्या बाबतीत तर माहितीच झालं असेल तुला. तिथं थोडा मी जास्त भावनिक होतो, त्याच्यामुळे सॉरी. पण वन्स अगेन्स हॅपी बर्थडे टू यू. आल्यावर भेटू, बोलू. थँक्यू. हे हाय सिद्धार्थ, स्मिता हियर. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आय विश यू व्हेरी हॅपी, हेल्दी अँड प्रॉस्परस लाईफ अहेड. डिअर परेल, तुला तुझ्या 50व्या वाढदिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा. आपली मैत्री ही मागच्या 30 वर्षापासून आहे. ही फक्त मैत्री नसून आपल्या नात्यांचा आयुष्यभराचा ठेवा आहे. या सुंदर प्रवासात आनंदाचे, हसण्याचे, अस्मरणीय क्षणाचे असंख्य आठवणी आपल्यापाशी आहेत. तुला आरोग्य, आनंद, यशाच्या नव्या उंची गाठण्यासाठी सदैव शुभेच्छा. अशीच आपली मैत्री कायम राहो आणि पुढील अनेक वर्ष एकत्र आपण या साजरी करूया. जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुला यश आणि आनंद मिळो अशी माझी प्रार्थना आहे. तुझ्या जन्माच्या दिवशी आनंद आणि सुखाने भरलेला असावा. हाय बंटी, कसा आहेस तू? बघता बघता 23 मार्च रोजी तुला 50 वर्ष कंप्लीट होत आहेत. एका अर्थानं तू आयुष्याची हाफ सेंचुरी पूर्ण करत आहेस आणि तू आयुष्याची सेंचुरी पूर्ण करावी ह्याच माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. Hey Siddharth, happy 50th birthday and have a wonderful time. Hi Siddharth,
विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. आपण प्रत्यक्ष भेटलो त्याला आता 30 वर्ष होत आली, पण तू कॉलेजच्या ग्रुपवर टाकलेले तुझ्या घराचे बागेचे फोटो मी पाहिलेत. आय फील सो प्राऊड अँड हॅपी फॉर यू ॲज अ फ्रेंड की तू जिद्दीनी मेहनतीने तुझी स्वप्न पूर्ण करतोयस आणि ज्या उत्साहाने तुझी बहीण तुझ्या वाढदिवसाची तयारी करतीये त्यावरून हेही कळतंय की यू आर अ ग्रेट ब्रदर अँड फॅमिली मॅन टू. सो ऑन युअर बर्थडे I wish that you may always be surrounded by family and friends and be blessed with lots of happiness, success and joy. Have a wonderful day. Happy 50th, old man. Hi Siddharth. Wishing you a happy 50th birthday. Let's meet in next visit. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे दादा. तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आज तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे जे तुला आता माझ्या व्हिडिओनंतर दिसेल, पण थोडंसं व्यक्त होणार आज, कारण आपण कधी असं मनमोकळं बोलत नाही रे. आपल्याला वेळच मिळत नाही आणि तशी वेळ मिळाली पण नाही कधी की आपण एकमेकांना आपलं मनातलं बोलावं. तुझ्याबद्दल आम्हाला काय वाटतं, आमच्याबद्दल तुला काय वाटतं, हे कधी आपण एकमेकांशी फारसं बोललो नाही. पण आज मी तुला सांगणार आहे की तू मोठा भाऊ म्हणूनच नाही, पण बाबांच्या नंतर जेवढी सगळी कर्तव्ये पार पाडलीस त्याचा खरंच सगळ्यांना खूप अभिमान आहे. तिन्ही भावंडांचं तू सगळं केलंस. जिथे गरज लागेल तिथे तू उभा राहिलास. आजही तू सांगतोस की जिथे गरज आहे तिथे मी आहे, तुम्ही मला कधीही सांगा. हे तुझं असणं हे आमच्यासाठी खूप मोठा आधार आहे आणि ह्या गोष्टीचा विश्वास आहे की तू इथून पुढेही असाच आमच्यासोबत राहणार, कारण तू बदलणार नाही आहेस, तू पहिल्यापासून असाच आहेस. आणि दुसरं म्हणजे थोडंसं सांगायचं म्हणजे अम्माचा लाडका सगळ्यात जास्त, जई आय्या या सगळ्यांचा तू लाडका, अण्णामामांचा, अण्णामामा म्हणजे वडाळकर अण्णामामा, तुला आठवतं ना, त्यांच्याकडं तू सारखा जायचा. आपल्या अण्णामामांचा सुद्धा तू लाडका आहेस. म्हणजे सगळे बंटू 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 करायचे. हां, तुझ्यानंतर मला सुनू सुनू करत होते, पण तू खरंच सगळ्यांसाठी खूप एक आदर्श आहेस आणि सगळ्यांना तुझा खूप अभिमान वाटतो, कारण तू तुझी स्वप्न सगळी पूर्ण केलीस. छान वहिनी पण आणलीस, जी आमची मैत्रीण झाली. मन मोकळं आम्ही तिच्याजवळ कधीही बोलू शकतो. पण दादा खरं सांगू, आज आम्हाला अभिमान आहे की तू तिकडे आहे, तुझं घर झालं. अमेरिकेसारख्या ठिकाणी जाऊन राहणं, स्वतःचं घर बनवणं हे खूप सोपं नाही आहे रे, आणि हे मला माहिती आहे. पण आज तू ते साध्य केलंस. हॅलो बंटू, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझे बाबा बाबा गेले तेव्हा तू 12वीलाच होता. त्यानंतर स्वतःच्या कष्टाने योग्य ते शिक्षण घेत तू खूप मोठा झाला. नंतर अमेरिकेला पोहोचलास. त्याच्याबद्दल मला खूप खूप अभिमान आहे आणि तुझ्यामुळेच मला अमेरिका पाहता आली, तिथून जाऊन येता आलं. तुझी मुलं बायको खूप छान आहे. तुम्ही सगळे हसून खेळून राहा. तुमचा संसार उदंड आयुष्याचा सुखाचा आनंदाचा हो, ही जगदंबेचरणी प्रार्थना. विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मामा. हॅपी बर्थडे मामा. दादा, तुला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू नेहमी बाबांसारखं आमच्या पाठीशी उभा आहे. कोणाचा सपोर्ट नसताना तू सगळ्यांना सोबत घेऊन आज अचीव केलेस आणि आम्हाला तुझ्यावर खूप गर्व आहे, प्राऊड आहे. तुझे सगळे स्वप्न पूर्ण हो. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा. तुमच्याबद्दल काय बोलावं हे शब्द कमी आहेत. तुमचा खूप आधार वाटतो. नेहमी तुम्ही आमच्या पाठीशी असता. यू आर अ रिअली आयडल पर्सन. वाढदिवस चिरंजीव बंटू सिद्धार्थ. बाळा, तुला 50व्या वाढदिवस खूप खूप शुभ आशीर्वाद. 50 वर्षे कशी निघून गेली कळले नाही. शून्यातून घर उभे केले.
कोणाचा आधार नाही, याचे खूप कौतुक वाटत आहे. लहानपणीच्या खूप आठवणी आहेत, पण वेळ पुरणार नाही. मला खूप खूप तुझा आणि चित्तूचा स्वाभिमान वाटतो. वडिलांचा आधार नसताना छान संसार उभे केले. निर्व्यसनी निस्वार्थी हे गुण चांगले बघून आपल्या परळीकर घराण्याचा अभिमान वाटतो. यामध्ये तुझी आई माझी बहिणी फार मोलाचा वाटा आहे. प्रेमळ आहेत, मायाळू आहेत. तुमच्या दोघांच्याही लक्ष्म्या छान आहेत. यापुढेही तुझे दिवस सुखाचे जावो, आयुष्यमान हो, हीच देवाला प्रार्थना. खूप 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 आशीर्वाद, शुभेच्छा. तुझी तात्या. बंटू, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिन 50,000. कीर्तिवंत व्हा, भाग्यवंत व्हा, धनवंत व्हा. हॅलो सिद्धार्थ, हाफ सेंचुरी ओलांडली आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता सुनूने काहीतरी हे प्रोग्राम ठरवला आहे, काही व्हिडिओ वगैरे पाठवा म्हणून. तर आता मला कसं मोनोलॉग सारखं मला बोलावं लागतं इथे, आणि मला समोर माणूस बोलणार असला म्हणजे मी बोलू शकतो, पण आता मोनोलॉग म्हणजे थोडंसं काय बोलावं असं प्रश्न पडतो. पण 50 वर्षाचा प्रवास म्हणजे खूप मोठा आहे, आणि त्यात मी काही काळ म्हणजे तुझ्या माझ्या वयामध्ये तसं 10 वर्षाचं अंतर म्हणजे तसं फारसं नव्हतं. आणि तसं माझं नाही, दादा मामा म्हणजे बाबा तुझे, त्यांतलं कधी वयात अंतर नसतं तसं. पण साक्षीला मी जेव्हा होतो म्हणजे बऱ्याच तुझ्या लहानपणापासूनच्या ज्या घटना घडत गेल्या त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा मला त्या घटनांचा साक्षीदार म्हणून व्हायची संधी मिळाली. आणि त्याच्यातून तुझ्या आयुष्याविषयी जो मी अभ्यास केला किंवा तू जे आता आहेस त्याच्याविषयी, तर त्या एक आठवणी मला तुला म्हणजे शेअर करायसाठी म्हणून मी आता हे बोलतो आहे तुला. पहिली गोष्ट म्हणजे वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि अजून भरपूर आयुष्य आहे आपल्याला, अजून ताकदीनं जगायचं आहे. आणि यू ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड ॲट यू. म्हणजे तुझं लहानपणापासून जे धुमसत होता बाबा असताना, बाबा दिल्लीला असताना, आणि एवढं मोठं तुला बाबांनीच नाव ठेवलं तुझं सिद्धार्थ म्हणून, मला माहिती आहे. आणि मला वाटतं आई बंटी म्हणायची तुला, पण ते सोपं होतं म्हणून बंटी त्या लाडात ते चालत राहतं. पण आता जे तुझा प्रवास बघितला मी आयुष्याचा, आणि काही ठिकाणी साक्षीदार राहू शकलो होतो, काही ठिकाणी नाही राहू शकलो. कारण ज्यावेळेस बाबा होते त्यावेळेस तर आता मी घरात मोठा असल्यामुळे तसं मीच म्हणजे साहजिकच काय की मला समजतही होतं सगळ्या गोष्टी. मला बाबांचा म्हणजे एक फार मोठा म्हणजे दादा मामा म्हणजे आमचा असा माणूस की ज्याच्याशी खूप बोला वाटायचं. एक विद्वान, एक प्रगल्भ आणि एक साहित्यिक, आणि एवढे मोठे पोझिशनवर असून, एवढे मोठे कॉन्टॅक्ट असून सुद्धा एक साधी विचारसरणी. आणि प्रत्येक घटना मला आठवतात ज्यावेळेस बाबांच्या, आणि त्यावेळेस बाबांच्या आठवत असताना प्रत्येक वेळी तू सुद्धा आठवतोस. आणि दुर्दैवानं एक फार मोठ्या याच्यामध्ये बाबा लवकर सोडून गेला तुला, आणि माझा मामाही गेला. आणि नंतर जे तू स्ट्रगल केलं, तू नुसतं धुमसत होता, आणि अशा वेळी धुमसायलाच पाहिजे. आणि धुमसल्याशिवाय तुला ही आज तू जिथं आहेस तिथं पोहोचू शकला नसतंस. पण मी खरंच कौतुक करतो तुझा संयम, तुझी स्ट्रगल करण्याची ताकद, आणि तू NCLला होतो आठवतं ना, NCLला त्यावेळेसही बोलायचं मी तुला. आणि NCLला वगैरे असताना सुद्धा तुला जे भरपूर अपॉर्च्युनिटीज मिळाला, आणि तू अगदी सायलेंटली कुठेही गाजावाजा न करता तुझ्या याने तू ते करत गेलास प्लॅनिंग, आणि ते तू यशस्वी झालास. वैवाहिक आयुष्यातसुद्धा तू यशस्वी झालास. तुला जे पाहिजे ते आज सगळं आहे तुझ्याकडं, आणि असंच तू आनंदात राहावं. अपर्णा, तुझे 2 गोंडस मुलं, आता ते गोंडस तर मोठे झाले असतील, ते म्हणजे तरुण मुलं झाले असतील आता, नाही का, म्हणजे सलमान खान वगैरे सगळ्या अशा टाईपचे झाले असतील कदाचित. तर छान वाटते म्हणजे की, आणि चांगला सेटल झालाच बाहेर. फक्त विसरू नकोस आम्हाला, किंवा कुठेतरी कधीतरी एखाद्या फोनची अपेक्षा ठेवतो आम्ही बस. आणि तुला परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. वहिनीशी बोल. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद. बाकी तर मनोगत दादांनी सांगितलेलंच आहे. तसं तुझ्या सर्व प्रगतीची मी पण त्यांच्या सोबतीने बरोबरीने साक्षीदार आहे. त्यामुळे आज खूपच समाधान वाटतंय. शाळेतला मागे मागे वहिनी करून फिरणारा बंटी, त्या आजचा या प्रगतीपथावर पोचलेला बंटी, या प्रवासाची मी पण साक्षीदार आहे. खूपच समाधान वाटतंय. परतच एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. बंडू, तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण असाच आनंदाचा, सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ. तुझं येणारं आयुष्य
आरोग्यमय असू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बंटू काका. मे यू हॅव अ वंडरफुल लाईफ अहेड, फुल ऑफ फन, लाफ्टर अँड हॅपीनेस. एन्जॉय युअर डे. बंटी बाबा, सिद्धार्थराव, सायकलवर फिरणारा माझ्यासोबत कपिलधार, कित्येक वेळेला कपिलधारची वारी दोघांनीच केलेली आहे सायकलवरती. 50 वर्षाचा झालाच रे तू. बघता बघता 50 वर्ष. वाह, छान, बरीच प्रगती केली आहेस. अशीच प्रगती होत राहो. हीच तुझ्या 50व्या वाढदिवसानिमित्त तुला वाढदिवसाच्या शुभेच्छेची एक माझ्याकडून माझी आशीर्वादाची तुला असलेली शब्दांगड. आणि असंच तू उत्तर प्रगती करत राहोस. भरभरून तुला वाढदिवसाच्या परत शुभेच्छा. वाढदिवस तुला सुख समृद्धी भरभराटीचा जावो ही स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बंट्या. Hi Kaka, wishing you a very happy birthday. I hope you have a great year ahead. आणि लवकर भेटूयात पुणे, पॅरिस और US मध्ये. हॅलो बंटी, 50व्या वाढदिवसाच्या गोल्डन जुबली वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. NCL ते इंडिकस ते USA तुमचा प्रवास खूप छान झाला असेल. खूप सगळ्यांनी मजा केली असेल, एन्जॉय केलं असेल. इथून पुढचं पण जर्नी अशीच तुमची होऊ दे. लवकरच भेटू USला किंवा भारतामध्ये. सी यू सून. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. बंटी, वाढदिवसाच्या शुभेच्छा. हाय बंटी दादा, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुला 50व्या बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्याबद्दलच्या आठवणी, तसा तुझा आणि माझा योग खूप कमी आला एकत्र राहायचा, पण आई जे सांगायची त्या आठवणी आहेत माझ्याजवळ. म्हणजे तू, आई आणि अम्मा दिल्लीला जायचे तेव्हाच्या खूप साऱ्या आठवणी आई सांगायची. आता मला ॲक्च्युली त्या पूर्ण नाही आठवत, थोडं थोडं आठवतं. सो त्या पण आहेत. आणि सगळ्यात बेस्ट आठवण म्हणजे की आम्ही जेव्हा पुण्याला तुझ्याकडे यायचो तेव्हा तू नेहमी तुझा हट्ट असा असायचा की नाही, जाईने माझ्याचकडे थांबलं पाहिजे, दुसरीकडे कोणाकडे नाही गेली पाहिजे. सो तुझा तो हट्ट नेहमी आठवतो. आणि आणखीन तुझ्याबद्दलची आठवण म्हणजे की जेव्हा तू आपल्या घरी गुरुमंत्राविषयी चालू होतं तेव्हा तुझी आणि बाबांची टीम, आई आणि वहिनीची टीम, ते तुमचे झालेलं डिस्कशन ते खूप आठवतं. तुझा दरवेळेस मे महिन्यात आलो की हट्ट असायचा की जाईने जायचं नाही, तेव्हा थांबून जो आम्ही एन्जॉय करायचो तो नेहमी लक्षात राहतो. आणि तुझा दरवेळेस त्या आंब्याच्या पेट्याही लक्षात आहेत. आई आली की तू खूप आनंदाने आंब्याच्या पेट्या किंवा आणखीन खूप छान असं एन्जॉयमेंट आपण करायचो. ह्या असं माझ्यासोबतच्या छोट्याशाच आठवणी आहेत, पण त्या छान आहेत. सो तुला परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हॅपी बर्थडे बंटू मामा. सिद्धार्थ, मी खरं देवाचे आभार मानतो की मला तुझ्यासारखा अविश्वसनीय भाऊ आणि खरंच अद्भुत मित्र मिळाला आहेस, ज्याच्यामुळे मला अभिमान आहे की आपल्या दोघांमध्ये जे नातं आहे ते फारच अलौकिक आहे. आणि काय बोलायचं, तसं बोलायला गेलं तर खूप काही आहे. अगदी लहानपणापासून आपल्या काही ज्या गमती होत्या, ज्या नरेश काकांना आपण कसं, म्हणजे जे तुला माहिती होतं की कुठल्या हॉटेलमध्ये येणार आहे, मग तिथे जाऊन आपण आपला अल्पोपहार आपण आपला साजरा करायचो सेलिब्रेट करून. तर अशा भरपूर गोष्टी आहेत. आणि तुला जे जे हवं होतं ते तू छान योग्य रीतीने मिळवलंस. आणि फारच एक चांगला भाऊ मित्र म्हणून सगळ्यांनाच, म्हणजे आमच्या भावा बहिणींना नेहमीच तू आम्हाला पाठिंबा देतो आणि जेव्हाही गरज असते तेव्हा मदतीला धावून येतोस. या तुझ्या आता वाढदिवसानिमित्त मी तुला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुझं असंच आरोग्य नीट राहो
मनापासून तुला खूप खूप शुभेच्छा. काय बोलावं ते कळत नाही आहे. तुला असंच तुझा आनंद द्विगुणित होत जावो. आणि बस काय बोलू आता. तुला परत वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा, भावा, सखा, सोबती सगळं काही आहेस तू. छान. तुझ्यासोबत घालवलेले एक एक क्षण मस्त मजेत गेलेले होते आपले. आणि आजही ते आठवताना खूप हसू येतं किंवा काय काय आपण करायचो ते. एवढंच बोलून मी माझं संपवतो बोलणं. आणि तुला परत खरंच 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सतत आनंदी राहा आणि आम्हालाही आनंद दे. थँक्यू. हाय, हॅलो बंटू आणि अपर्णा. हॅपी बर्थडे बंटू. वयाच्या 50व्या वर्षाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा तुला. आता तुझ्याविषयी काय बोलू मी. कायमच तुझा अभिमान आम्हाला कायम वाटत राहिलेला आहे. जी तुझी ग्रोथ झालेली आहे आणि आज तुझ्या ठिकाणी आहेस, तर त्याचा सदैव आम्हाला सगळ्यांनाच खूप अभिमान आहे. असंच तुझ्या म्हणजे जसे आता हे 50 वर्ष गेलेत तसेच पुढचे अजून 50 वर्ष तुझे जावं सुखाने, समाधानाने आणि तब्येती पण सगळ्यांच्या चांगल्या राहो. तुला जे हवं ते आयुष्यात मिळो. आणि बाकी तर काय खूप साऱ्या आठवणी आहेत ज्या अधूनमधून आठवतात. आपण केलेली मजा, नंतर तू, मी, अपर्णा, म्हणजे खास करून तुझं लग्न झाल्यानंतर जी आपण फार एन्जॉयमेंट केली होती. खूप जे आपलं येणं जाणं होतं ते मी खूप वेळा मिस करते. म्हणजे एक माझा चांगला मित्र, भाऊ, एक चांगली मैत्रीण अपर्णाच्या रूपाने ती आज नाही आहे माझ्याबरोबर. पण ठीक आहे, एनिवे सगळेजण आपापल्या संसारात गुंतलेले आहेत. बाकी तर काही नाही. इथे जेव्हा येशील मात्र एक मात्र सांगते, पुण्यात जेव्हा येशील तेव्हा मात्र मला भेटल्याशिवाय जायचं नाही तुम्ही दोघांनी पण. मागच्या वेळेस त्याच्या आधी पण अपर्णा एकटी तशीच येऊन गेली आणि तू पण तसाच येऊन गेलास. त्यामुळे आता यावेळेस लक्षात ठेव, मी काही बदललेली नाही आहे, मी आहे तशीच आहे. तरी ठीक आहे. एनिवे असंच तुझं उत्तरोत्तर प्रगती हो. तुला पुन्हा एकदा 50व्या वर्षाच्या हार्दिक खूप शुभेच्छा. ओके, बाय, टेक केअर. काय सांगू बंटू, मेहनती, समंजस्व, सर्वांना समजून घेणारा. बंटू तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 50 वर्ष पूर्ण झाली. तुला सुख, समाधान व निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. सुरेखा म्हणून. बंटू तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. असाच यशस्वी हो आणि प्रगती करत राहा, हा माझा आशीर्वाद आहे आणि शुभेच्छा पण आहे. अरे बंटू, तुझं नाव घेतल्याबरोबर मला पूर्ण तुझा जन्माच्या आधीपासूनचा कालावधी माझ्यासमोर घेतो. मला औरंगाबादला मी होतो तुझा जन्म झाला तेव्हा. त्यानंतर तू तात्यांना येत होता, तात्या तुझ्याकडे भेटायला आले, तो इन्सिडन्स. त्यानंतर मी आलो, मला घेऊन फिरत होता लहानपणी. आणि त्यानंतर मग तू लहान वयातच वडिलांचं हे झालं, त्यावेळेला तुझं शिक्षणाचं हे चालू होतं, म्हणजे धडपड चालू होती शिक्षणासाठी. आणि हे करताना शिक्षणाची धडपड चालू असताना तू मात्र मन एकाग्र ठेवलं. त्यानंतर लहान मोठ्या नोकऱ्या करून तू पुढे सरकला, तुमचा विवाह झाला. त्यानंतरही तुम्ही खूप कष्टात वेगवेगळ्या परिस्थितीत दिवस काढले, पण मागे हटला नाही. आणि तू पहिला असा माणूस निघाला म्हणजे आम्हाला तर तुझ्याविषयी खूप, तू म्हटलं की अम्माचीच आठवण येते आम्हाला. आणि आम्हाला तुझ्याविषयी खूप हे वाटलं असतं. अम्मा नाही आहे, बाबांना खूप हे वाटलं असतं. ते आठवण येते की बाबांचं तुझ्याबद्दल खूप हे होतं, अरे सुनील कसं करायचं, वकिली करेल का वगैरे. पण तू ते सगळं सोडलं आणि आज मस्त डेव्हलप झाला. आज USA मध्ये जाणारा परळीकर घराण्यातला तू पहिला व्यक्ती आहे. आणि कुठलीही साथ नसताना तू स्वकष्टानं स्वबलावर गेला. आणि यात तुला आमच्या सुनबाईची खूप छान साथ मिळाली. तुझे मुलं छान वाटते ऐकताना, पाहताना. तुमचे काही फोटो व्हिडिओ पाहायला येतात. तर तुझं आयुष्यात अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती हो आणि तुला माझ्या पूर्ण शुभेच्छा आणि आशीर्वाद. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बंटू. हाफ सेंचुरी पार केली आहे तू आता. चला, हॅपी बर्थडे बंटू दादा. हा वाढदिवस खूप आनंदाने साजरा कर. आम्हा सर्वांच्या शुभेच्छा तुझ्या सदैव पाठीशी आहेत. स्टॉप. हॅपी बर्थडे बंटी. हॅपी बर्थडे. तुझा 50वा वाढदिवस ना, बरोबर? हो ना, 50वा वाढदिवस. इतक्या लवकर 50चं झालं. आम्हाला अजून लहानच वाटतं. आम्हाला अजून तुला बंटीच म्हणतो. बंटू म्हटलं की मला
अमित अपार्टमेंटमधला कुशुबाली करणार अनिकेतला खेळवायचा. तुझा तो सोफ्यातला एक चांगला फोटो आहे, अनिकेत चढतोय म्हणजे कुशुबाली, तेव्हा खरंच कुशुबालीचा होता. आणि त्याच्यानंतर मग एकदम स्वप्ननगरीला तुझ्यासोबत मला वाटतं अजून शाळू वगैरे तेव्हा यायचे का नाही माहीत नाही, पण तू राहायला वगैरे यायचं तेव्हा. आणि आपलं घर होतं, टी व्ही वगैरे आता कलर्ड झालेले होते तेव्हा. मला वाटतं ते सगळे पिक्चर बघण्यासाठी तू रात्री जागायचा. आणि अण्णा झोपल्यावर अण्णांच्या सिरियलच 11ला संपायच्या नंतर तू पण तिथून नंतर जेव्हा पुण्याला गेला तू, म्हणजे पुण्याला जायच्या आधी तुझं ते जो स्ट्रगल होता तो सगळा बघितला आम्ही. SB कॉलेज, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी, आणि चंद्रकांत पाटील काकांकडे एकदा तुझ्यासोबत येण्याचा मला चान्स मिळाला होता. त्यानंतर किंबहुनेंकडे तू माझ्यासोबत आला होता. तर ते म्हणायचं की नरेशचा मुलगा हा एकदम अगदी, आणि म्हणजे वडिलांप्रमाणे मला नरेश मामांचं एकदम शांत स्वभाव. तसंच तू सिद्धार्थ नाव त्या हिशोबाने तू ते शांत आणि अगदी कर्तृत्वाला तू कुठेही कोणाला म्हणजे हे ठेवलं नाही सांगण्यासाठी. नंदिया त्याला म्हणजे आता आईच्या वेळेस वगैरे जेव्हा भेट झाली नंदिया त्याची, आम्ही नगरला जेव्हा बोलत होतो तेव्हा, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे नेहमी तुझं कौतुकच करावं तेवढं कमी. तर असंच व्यवस्थित म्हणजे आता वाईला आला होता ते एक आठवण मला सांगावी वाटते. त्यावेळेस रात्री रात्री तुम्ही सगळेजण आले होते आणि काय शोधून दिलं होतं, तू शाळू वगैरे तेव्हा सगळे या आठवणी आता आठवलं की असं वाटतं की अरे पण तू होता आणि आता तू अमेरिकेत आहे. तर असंच व्यवस्थित सगळं विकसित काय म्हणायचं तुझं, तसेच तुझ्या सगळ्या पोरांनाही तसेच आशीर्वाद आणि सगळे अपर्णालाही सांग आणि असंच पुढे जात राहा. आणि मला आठवतं म्हणजे तू MSc ला इकडे मिलिंद कॉलेजला ऍडमिशन घेतली तेव्हा म्हणायचं की बाबांनी आधी मला वाटायचं सिद्धार्थ कशाला नाव ठेवलं, पण या कॉलेजला आल्यावर सिद्धार्थ नावाचं मला महत्व कळलं की मला प्रॅक्टिकलला आणि कोणी काहीच विचारत नाही, सिद्धार्थ नाव म्हटलं की एकदम एक करतात. पण तेव्हा तू म्हणजे BSc लाच तुला किती चांगला जॉब लागला होता, पण तुला ते समोरचं कळत होतं की MSc केलं पाहिजे. मग तू इकडे येऊन मला वाटतं तू MA पण केलं ना इंग्लिशमध्ये, काय 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 करतच असायचं कायम. आणि ह्याच्या MPSCच्या परीक्षा द्यायच्या त्याचे पुस्तक अजून आमच्याकडे होते, आता हे आदला बदलामध्ये राहिले, पण तुझे काही MPSCचे पुस्तकं पण किती दिवस होते. मूर्ती लहान पण करतो तुम्हाला. येस चल. आणि अपर्णाची खूप चांगली साथ मिळाली तुला. चल छान छान राहा, आरोग्य मिळव. हॅपी बर्थडे. चल बाय. हॅलो बंटी, 50व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. उत्तम आरोग्य लाभो, तुझ्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. खरं तर बंटी तुला 50 वर्ष पूर्ण झाली हे खरंच वाटत नाही. अजूनही आम्हाला तो लहान बंटी आठवतो, औरंगाबादला घरी येणारा, मुलांचे हट्ट पुरवणारा, त्यांच्यासाठी भरपूर चॉकलेट्स आणणारा आणि आम्हा वहिनींचे कामं आनंदाने करणारा. म्हणजे बंटी हा आम्हाला आमचा हक्काचा माणूसच वाटत असे. पण असो, आयुष्यात तू खूप प्रगती केलीस, छान स्वतःचं एक वेगळं जग निर्माण केलं, खूप आनंद झाला. असेच यश तुला नेहमी मिळत राहो, उत्तम आरोग्य लाभो आणि वाढदिवसाच्या परत परत ह्याच शुभेच्छा तुला देतो. हॅलो मंटू, हाऊ आर यू? तुला अनेक अनेक वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अनेक हो मग असंच अनेक अनेक आहेत, अनेक वाढदिवस झाले ना आता खरं. हो बंटी, बाकी काही सगळ्या गोष्टी आठवत नाही. एक तू लहानपणीचा जिंगत बसलेला आठवतो आणि नंतर तू अमेरिकेहून घरी आला तर तोच आठवतो. आठवणी अशा काही नाही, झालेल्या गप्पा सांगता येत नाही. असं असल्यामुळे पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा सिद्धार्थ. औक्षवंत हो, यशस्वी हो. मागच्या वेळी तुम्ही अमरावतीला आले
त्यावेळी खूप छान वाटले. असेच पुढल्या वेळी परत एकदा येण्याचा प्रयत्न करावा. परत एकदा वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. आनंदात जावो तुझा वाढदिवस. हॅलो, हाय बंटी काका, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बंटू काका. खरं तर तुझं फिटनेस आणि फ्रेंडली नेचर बघून 50वा वाढदिवस म्हणायला जरा जडच जातं. Yes, we should definitely meet for a hike at some national park soon. हो, तुझं इकडे असणं खूप वेगळाच कम्फर्ट वाटतो. म्हणजे ते सांगूच नाही शकत. खूप खूप जास्त कम्फर्ट वाटतं. Yeah, last time I remember आम्ही आलो होतो तेव्हा असं वाटलं होतं ऍज इफ आम्ही इंडियामध्ये आलो आहे वेकेशन साठी. खूप जास्त होमली वाईब्स. वी शुड डेफिनेटली मीट गणपतीसाठी मे बी अगेन. हो, परत एकदा. विश यू मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे वन्स अगेन. परत एकदा हॅपी बर्थडे. बंटू, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे बंटू. तुझ्याबद्दल खूप सांगावं वाटतं, पण आता वेळ थोडा आहे त्याच्यावर मी थोडक्यातच बोलते. आपल्या लहानपणापासूनच्या खूप आठवणी आहेत. जेव्हा तू मानधनेच्या इंग्लिश स्कूलमध्ये होता, तुला सरांनी विचारलं तुला किती बहीण आणि भाऊ आहेत. तू सांगितलं मला 3 बहीण आणि 3 भाऊ आहेत म्हणून. हे मला अजूनही आठवतं आणि हसू येतं म्हणजे, आणि खूप छान पण वाटतं की म्हणजे आपण इतके एकत्र होतो. बाय बाय. हॅलो बंडू, हाऊ आर यू? हॅपी हॅपी बर्थडे. तुला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. खूप मोठा हो. अमेरिकेत विमान घे, आणखी मोठं घर घे. विमान सुद्धा घेतलं नाही. विमान घे, आणखी मोठा हो. ते कुठं वॉशिंग्टनला घर घेणार आहेस तिथं घेऊन टाक. ओके. पुन्हा वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. ओके. हॅलो मामा, हॅपी बर्थडे. विशिंग यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आम्ही सुरू केलं का? सिद्धार्थ, तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक अनेक प्रकारच्या शुभेच्छा आहे. रात्रंदिवस तुम्ही केलेल्या कर्तव्याचं आणखी वाढ हो आणि तुम्हाला शुभफल प्राप्ती हो, एवढीच भगवंताच्या चरणी इच्छा. श्री स्वामी समर्थ. दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. परत एकदा. सिद्धार्थ, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आयुष्यमान हो, सुखी राहा, व्यवस्थित राहा. परदेशाला आहेत तुम्ही. सिद्धार्थ, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या मुलांचा लाडका काका सिद्धार्थ काका, त्यांच्याकडून पण तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 50वा वाढदिवस तुला खूप मोठा साजरा कर. हे करणं. सिद्धार्थ, आपणास वाढदिवसाच्या पृथ्वी तलावर आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो. तुमच्याबद्दल बोलण्याचं झालं तर संभाजीनगर औरंगाबाद येथे आपण शिक्षण घेऊन तसेच पूर्ण परळीकरांची मदार खांद्यावर सांभाळून लहानपणी आपले वडील गेले, त्याच्यानंतर पूर्ण जबाबदारी आपण खूप यशस्वीरित्या पार पाडली. त्या अनुषंगाने आपण शिक्षण घेऊन त्याच्यानंतर पुण्यामध्ये जाऊन तिथे नोकरी करून त्याच्यानंतर NCL मध्ये आपण कर्तव्य बजावले. त्यानंतर आपण परदेश गमन केले. खूप खूप कष्टमय जीवन आपण व्यतीत केले. आज आपणास व आपल्या परिवारास खूप खूप आणि कावळे परिवार सुद्धा अभिमान आहे. तसेच आपणास परत एकदा पुनश्च खूप खूप हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या. सिद्धार्थ, वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस हा सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे. आजच्या दिवशी तुझ्या मनातल्या सर्व इच्छा, मनोवांछित आकांक्षा
भावी आयुष्यासाठी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि तुझं अभिष्ट चिंतन करतो. या तुझ्या दिवसासाठी तुला माझ्यातर्फे, अर्चनातर्फे, ऋत्विज आणि क्षितिज या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा. सिद्धार्थ, तुला वयाच्या 50व्या वर्षीच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आत्तापर्यंत तू कसा पुढं गेलायस हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. खूप लहान वयात तुझे वडील गेले, त्याच्यानंतर सगळ्या घराची, सगळ्या संसाराची, बहिणींची, आईची जिम्मेदारी उचलत तू आज खूप मोठा झाला आहे. 50व्या वर्षात एवढं सगळं सक्सेस कमवणं साधं नाही आहे. कोणाचाही पाठिंबा नसताना तू खूप पुढं गेला, सगळ्यांना सांभाळत. मला तर जसं ऋत्विज क्षितिजचे आई वडील इथे आहेत तसं तिथे तू असल्याचा मला खूप आधार वाटतो. ऋत्विजच्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी तू पाहतो, मग मला सांगतो. क्षितिजच्या पण सगळ्या बारीक बारीक गोष्टी तू पाहतो, सांगतो. या गोष्टीचा मला पण अभिमान आहे. सगळ्यांकडे लक्ष देऊन तू आत्तापर्यंत खूप पुढं गेला आहेस. असंच पुढं जावं. तुझ्या मुलांची खूप भरभराट हो. अपर्णाची तब्येत छान राहो. तुला परत एकदा वयाच्या 50व्या वर्षीच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सिद्धार्थ काका. हॅपी बर्थडे. डिअर सिद्धार्थ, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असाच कीर्तिवंत हो, यशवंत हो. हॅपी बर्थडे काका. मामा देशमुख परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे काका. हॅपी बर्थडे सिद्धार्थ काका. तुला 50व्या वाढदिवसाची खूप 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 शुभेच्छा. तू असंच खुश राहावं, आनंदी राहा. हॅलो, गुड मॉर्निंग सिद्धार्थ सर. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मामा देशमुख परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे.